जेव्हा बॅक टू बॅक फंक्शन्स असतात आणि काही वेळा नेक्स्ट फंक्शनसाठी वेळ नसतो, बट तुम्हाला हेअरस्टाईल चेंज करायची असते, बट स्टायलिंगमुळे तुमचे हेअर खूप विस्कटलेले असतात, तर तेव्हा तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की करू शकता. फ्रंट सेक्शन पूर्ण करून घ्यायचं आहे, तुमची फेस फ्रेमिंग करून घ्यायची आणि लास्टला पार्ट येतो आपला हे मागचं स्टार्ट करायला. तर मी बॉक्स सेक्शन घेऊन आधी इथे रबरने टक केलं आहे आणि मी जसं रबर यूज करते तसंच करा, जेणेकरून तुम्हाला हेअरस्टाईल काढायला इझी जाईल. एकदा हे रबर टक केल्यानंतर त्याला मिडलमधनं एक पिळा मारायचा आहे, म्हणजे आतल्या साईडनी एक पिळा मारून घ्यायचा आहे. जस्ट लुक ॲट दिस, मी जसं करते तसं. आणि केल्यानंतर एक पुलिंग मेथड आपण एकदम हलक्या हाताने त्याला पुलिंग करायची, जेणेकरून एक थोडासा पफिनेस हेअर्सला येईल आणि छान बाउन्सी तुमचे हेअर्स दिसतील. जेव्हा ब्राईड्सला बॅक टू बॅक फंक्शन्स असतात, म्हणजे संध्याकाळी एक सकाळी एक, सकाळी तर आपण हेअर प्रेप करू शकतो, पण संध्याकाळी आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही, कारण नवरीच्या घरचे आपल्या डोक्यावरून बसलेले असतात. तेव्हा ही हेअरस्टाईल इज फॉर रेस्क्यू, म्हणजे हेअर स्ट्रेट असले तरी चालतात, हेअर्सला कर्ल्स असले तरी चालतात. स्पेशली हळदी लुकसाठी ही हेअरस्टाईल बेस्ट आहे, बिकॉज हेअर टक्स असतात, त्याच्यामुळे तुमच्या हेअर्सला हळद वगैरे लागत नाही आणि नेक्स्ट डे तुमचा अजून सोयीचा होतो. सो आता इकडे बघा, मी एक साईडनी छोटे छोटे पार्टिशन घेऊन त्याला रबरनी टक करून आतल्या साईडनी पिळा मारून एकदम पुलिंग करून घेते हलक्या हाताने, जेणेकरून माझा बाउन्स मला हेअर्सला मिळेल, प्लस हेअर्स असे चिपकलेले नाही दिसणार. तुम्हाला आता जरी खूप विस्कटलेलं वाटत असेल, बट ट्रस्ट मी, शेवटी हे हेअरस्टाईल खूप सुंदर निघणार आहे. आणि एनिवे याचं नावच मेसी ब्रेड आहे, सो मेसी तर असणारच आहे आणि असायलाच हवं. सो हे बघा, मी थोडंसं स्टार्टिंगला पण त्याला पिळा मारते, जेणेकरून मला थोडंसं पुलिंगला इझी जाईल, बिकॉज जेव्हा मी आतल्या साईडने त्याला जो पिळा मारेल, म्हणजे जो रबर लावून पिळा मारेल, त्यापेक्षा जर मी स्टार्टिंगला जर थोडंसं ट्विस्ट केलं तर मी जे पुलिंग करेल ते अति छान होईल आणि खूप सुंदर पण दिसेल. तुम्हाला वाटत असेल की हेच करते आहे मी, किती वेळचं फक्त सेक्शन घेते आहे, त्याला टक करते आहे आणि पुल करते. हो, हेच करायचं आहे आणि यानेच तुमची हेअरस्टाईल सुंदर दिसणार आहे. यू नो वॉट, मला ही हेअरस्टाईल इतकी का आवडते, बिकॉज या हेअरस्टाईलमध्ये ना, जेव्हा तुम्ही बनवता हेअरस्टाईल तेव्हा तुम्हाला पिन्सची गरज लागत नाही, म्हणजे यू पिन्स नाही लागत, बॉबी पिन्स नाही लागतात तर ते फक्त रबर्स. आणि पुन्हा मेसी ब्रेड आहे, म्हणजे थोडं काही चुकलं जरी की आपण त्याला स्टायलिंगमध्ये पुन्हा रिकवर पण करू शकतो, अनलाईक जस्ट स्लीक हेअरस्टाईल असतात. आणि हो, आय एम नॉट सेईंग की मेसी ब्रेडमध्ये यू पिन्स किंवा पिन्स यूज होत नाही, मी ह्या पर्टिक्युलर हेअर्सबद्दल बोलते आहे. सो इथे मी पिन्स यूज न करता फक्त रबरनीच हेअरस्टाईल करते आहे. आणि आता बघा, आता मी काय करणार आहे, मला अजून थोडासा बाउन्सी पाहिजे, म्हणून पहिले जे 3 सेक्शन आहे ते मी स्ट्रेट घेतले, बट यानंतरचं जे खाली येईल त्याला मी साईड टू साईड सेक्शन करणार आहे, म्हणजे साईडला एक रबर टक करणार आहे, एकदा लेफ्ट साईडला आणि एकदा राईट साईडला. याने काय होईल, तुमच्या ब्रेडला ना, म्हणजे तुमच्या वेदीला ना एक व्हॉल्यूम येईल. हो, पण करताना तुम्हाला हे एक लक्षात ठेवायचं आहे की जी आपण पुलिंग करतो आहे, म्हणजे हेअर जे पुल करतो आहे ते तुम्हाला खूप हलक्या हाताने करायचे आहेत. प्लस जेव्हा तुम्ही हेअर पुलिंग करणार ना, तर तेव्हा जिथे तुम्ही रबर टक केले ना तिथे एका अंगठ्याने दाबून ठेवा, म्हणजे अगदीच जास्ती तुमचे हेअर त्याच्यामधनं निघणार नाही. आणि तुम्ही त्या हेअर जर थोडीशी लूज होत असेल तर तुम्ही त्याला रिस्ट्रिक्ट पण करू शकता विथ युअर थंब. इकडे पुलिंग करताना ना, मी तोच सेक्शन जो आहे तो मी माझ्या हातात ठेवला आहे, जेणेकरून हेअर एक्स्ट्रा पुल केलं जाणार नाहीत. बस आता जेवढे तुमचे क्लायंटचे किंवा तुमच्या ब्राईडचे हेअर्स लॉंग असतील तोपर्यंत तुम्हाला लेफ्ट राईट जे काही तुमचं तुम्ही हेअर बँडने जे टक करताय त्याला पुल करताय, ही सिलसिला जारी रखना आहे. आणि हो, आय एम सेईंग इट अगेन की जरी तुम्हाला हे मेसी दिसत असलं तरी ट्रस्ट द प्रोसेस, पूर्ण झाल्याशिवाय प्लीज तुम्ही गिवअप करू नका. हे हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते. आणि यासोबतच माझी हेअरस्टाईल ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहे, फक्त शेवटचे 2 ते 3 स्टेप बाकी आहेत. आणि यानंतर मी 3 स्टाईलसुद्धा दाखवले आहेत, जे की तुम्ही मेसी ब्रेड डेकोरेट करू शकता. आणि ऑब्व्हियसली मी इथे आर्टिफिशियल फ्लावर्स वापरलेले आहेत, तुम्ही रिअल फ्लावर्सनी खूप सुंदर डेकोरेट करू शकता, म्हणजे रोजेस, जिप्सीज, ऑर्किड्स आणि इवन गजरेसुद्धा. तुमचं तर माहीत नाही, बट आय एम रिअली लूजिंग माय पेशन्स, कारण मला हेअरस्टाईल तुम्हाला दाखवायची आहे, त्यासाठी मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड करते आहे. आणि यासोबतच ही शेवटची पुलिंग आणि माझी हेअरस्टाईल रेडी आहे. सो ही आहे मेसी ब्रेड, किती सुंदर दिसते आहे बघा, म्हणजे अजून तर मी त्याला डेकोरेट पण नाही केलं आहे. आणि जस्ट लुक ॲट द व्हॉल्यूम, खूप स्टेडी आहे, बिलकुल मेसी नाही होणार. ऑब्व्हियसली मेसी ब्रेड आहे, अजून कितीच मेसी होणार आहे. आणि ही स्टायलिंग ह्याच्यातली तुम्हाला कुठली आवडते नक्की कळवा, आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.